नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. इचलकरंजीत यंत्रमाग बंद आंदोलनाला हिंसक वळण. आमदार राहुल आवाडेंच्या कार्यालयावर मोर्चा. खर्चीवाले यंत्रमाग धारकांच्या मजुरीवाढीसाठी सुरू असलेल्या यंत्रमाग बंद आंदोलनाला दुसऱ्या दिवशी ग्रामीण भागात हिंसक वळण लागले. तारदाळ, खोतवाडी, कोरोची, गणेशनगर परिसरातून सुरू असलेल्या यंत्रमाग कारखान्यात राडा झाला. यामध्ये 7 ते 8 कारखान्यातील सुताचे बिमे आंदोलकांनी कापली. त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील 90% यंत्रमाग कारखाने बंद ठेवण्यात आल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. मजुरीवाढीचा प्रश्न निकालात निघेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जाहीर करण्यात आलं. त्यामुळे याबाबत 1-2 दिवसात मार्ग न निघाल्यास आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पॉवरलूम वीवर्स असोसिएशनच्या मेळाव्यानंतर बेमुदत यंत्रमाग बंद आंदोलनाची घोषणा करण्यात आली. काल शुक्रवारी साप्ताहिक सुट्टीचा दिवस होता, त्यामुळे या आंदोलनाचा फारसा प्रभाव जाणवला नाही. मात्र आज सकाळपासून आंदोलनाची धग ग्रामीण भागात वाढत राहिली. काही भागात यंत्रमाग कारखाने सुरू असले समजल्यानंतर मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र येऊन कारखाने बंद करण्यास सुरुवात केली. काही ठिकाणी वादावादीचे प्रसंग निर्माण झाले. कोरोची येथे एका कारखान्यात मालकाने आंदोलकाशी वाद घातला. त्यामुळे संतप्त आंदोलकांनी या कारखान्यातील यंत्रमागावरील 7 बिमे कापली. त्यामुळे तणाव निर्माण झाला. संबंधित यंत्रमाग कारखान्याच्या मालकाने थेट शहापूर पोलीस ठाणे गाठले. याबाबत पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहारी यांनी आंदोलनाचे नेतृत्व करीत असलेले नंदकुमार लोखंडे, शहाजी भोसले यांना बोलावून घेतले. त्यांच्याबरोबर मोठ्या संख्येने आंदोलक पोलीस ठाण्यात पोहोचले. यावेळी संयमाने आंदोलन करण्याचं आवाहन पोलीस निरीक्षक लोहारी यांनी केलं. चर्चेतून तूर्त या वादावर पडदा टाकण्यात आल्यानंतर तणाव निवळला. पण आंदोलकांनी यापुढेही आक्रमक भूमिका राहणार असल्याचे स्पष्ट केलं. दिवसभरात आंदोलकांनी ग्रामीण परिसरात फिरून कारखाने बंद करण्याचे आवाहन केले. त्यानुसार तारदाळ, खोतवाडी, कोरोची, गणेशनगर परिसरातील बहुतांशी यंत्रमाग कारखाने आज बंद राहिले. गेल्या 13 वर्षापासून खुर्चीवाले यंत्रमाग धारकांची मजुरी वाढ न झाल्यामुळे ते आक्रमक होत आहेत. या आंदोलनात अद्याप लोकप्रतिनिधींनी थेट सहभाग घेतलेला नाही. पुढील 2 दिवसात याबाबत ठोस हालचाली न झाल्यास आंदोलन अधिक हिंसक होण्याची भीती व्यक्त होत आहे. पॉवरलूम असोसिएशनच्या माध्यमातून होणाऱ्या पुढील हालचालीकडे आता लक्ष लागलं आहे. सबस्क्राइब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.